बरं, तुमचं गाव कुठलं? दिवेगाव सासवड जवळ सासवड. पुरंदर तालुका. बरं, काय काय आपल्याकडे आहे आता तुम्ही विकता? कढीपत्ता आहे, शेवगाचे पान आहेत आणि लाकडी गाण्याचे तेल आहे. बरं, शेवग्याचे पानं विकतात? हो. बरं, काय काय रेटने विकतात? 30 रुपये गड्डे जसे आपले कोथिंबीर आता वगैरे बघायला मिळेल. हो आहे. ओके. आणि हे कशासाठी वापरतात? ह्याची भाजी होऊ शकते, तुम्ही परोठामध्ये यूज करू शकता. बरं, एक मिनिट थोडस ओपन करून दाखव. शेवग्याची पानाची गड्डी 30 रुपयाला हो. एवढी. हो. बरं, याची भाजी ह्याची करतात. चटणी होऊ शकते. बरं. आणि बाकी कढीपत्ताचं कसं काय रेट आहे? कढीपत्ता 10 रुपये आपला. 10 रुपयाला एक कुठली? हा. बरं बरं. आणि हे तेल काय? शेंगदाणा, करडई, सूर्यफूल पूर्ण लाकडी गाणं आहे, कुठलंही त्याच्यात मिक्स नाही, काहीच नाही. क्या बात. आणि सीताफळ कसं आहे? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. तुम्ही आणि पूर्ण स्वतः नैसर्गिक. पूर्ण नैसर्गिक. हो. तर मला एक सांगा की हा उपक्रम जो आहे तो तुम्ही थेट ग्राहकांना विक्री करताय, यामध्ये आणि नॉर्मल मार्केटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो एक शेतकरी म्हणून? नेक्स्ट आम्हाला एकदम व्यवस्थित भाव मिळतो इथे, जो आम्हाला हवा आहे तसं. कारण नैसर्गिकमध्ये कसं होतं, जेवढं आपण जे बाहेर केमिकल यूज करतो आणि प्रोडक्शन वाढतं पिकांचं किंवा कुठल्याही फळांचं, पण आपण नैसर्गिकमध्ये जेवढं त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते राहतं आणि जेवढं व्हायला पाहिजे प्रोडक्शन तेवढंच होतं, जास्त प्रमाणात होत नाही. त्यामुळे होत नाही आणि त्यामुळे झाडंही व्यवस्थित राहतात आणि जास्त दिवस टिकतात झाडं. आणि बाहेर जास्त उत्पादन मिळतं, त्यांना कमी प्राईस मिळते, पण प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे त्यांना ते परवडतं. पण आपण कुठलंही केमिकल यूज करत नाही. तर बाहेर जर समजा 200 किलो उत्पादन होत असेल तर आपल्या जवळजवळ 80 ते 120 किलोच होतं. पण त्याचा रेट व्यवस्थित मिळेल. रेट व्यवस्थित.